नवनिर्वाचित लोकांना क्लास लावण्याची गरज आहे। रस्ता जो मोठा होता तो या फुटपाथ मुळे बारीक झालेला आहे। त्याच्यामुळं करायचं तर तुम्ही पहिले फुटपाथ बारीक करा। कलाकार कट्टा काढून काही होणार नाहीये, तो ऑलरेडी बाजूलाच आहे आणि एका कोपऱ्यात आहे। आणि मला ॲज अन आर्टिस्ट असं वाटतं ह्या कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे। आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून या गोष्टीला राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून विरोध केलाय। मुळात हा कट्टा पुणे शहरातील मुख्य चौकात जरी असला तरी तो एका साईडला आहे, एका बाजूला आहे आणि एवढं असून सुद्धा इथल्या काही नगरसेवकांनी मुद्दामून खोडसाळपणा केलाय। तो केल्यानंतर आम्ही स्वतः आयुक्तांना भेटून याची परिस्थिती सांगितली की साहेबांना सांगितलं की मुळात साहेब हा कलाकार कट्टा स्थापन हा भाजपच्याच नगरसेवकांनी केलाय, तो चांगल्या हेतूने केलेला आहे। त्यावेळेसचं उद्घाटन देखील मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील असेल, गणेश बिडकर होते आणि याचं कौतुक सुद्धा मन की बात मध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय। मग एवढं सगळं असताना आत्ताचे नवनिर्वाचित जे इथले स्थानिक नगरसेवक आहेत भाजपचेच आहेत, त्यांना असं काय वेगळं इथं दिसलं की ह्या कलाकार कट्ट्यामुळं एवढं सगळं ट्रॅफिक होत आहे। हा अतिशय खोडसाळपणा आहे। त्याच्यामुळं आम्ही आज एक चांगल्या पद्धतीने मुक आंदोलन घेतलं। त्याच्याबरोबर आज गेले 4 ते 5 दिवस झालं आम्ही रोज इथं येऊन या कलाकारांना सपोर्ट देतोय। या कलाकार कट्ट्यामुळं इथल्या कलाकारांना लोकांशी इंटरॅक्शन करायला खूप चांगलं झालं। इथं त्यांना एक उदरनिर्वाहाचं साधन मिळालं। त्यांना इथं जे काही कलाकार इथं बसतात त्यांच्या पेंटिंग इथं विकलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना इथं चांगले पैसे देखील मिळतात। इतकं चांगल्या गोष्टी इथं होतात। आज पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे। इथं अनेक विद्यार्थी शिकायला येतात, त्याचबरोबर ते इथं कलाकार कट्ट्यावर वेगवेगळ्या पद्धतीची ॲक्टिव्हिटीज पण करतात। इथं डान्स होतो, इथं गिटार वादन होतं, इथं बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल कलाकार म्हणून ते इथं सगळ्या होतात आणि त्याच्यामुळं इथं लोकांचा देखील विरंगुळा होतो आणि त्यांना देखील एक चांगलं उत्पन्नाचं साधन या कलाकार कट्ट्याच्या माध्यमातून मिळत असतं। हास्यास्पद आहे, कारण का हा कट्टा स्थापन व्हायच्या अगोदरपासूनच इथं वाहतूक कोंडी होती। हा कलाकार कट्टा अगदीच असा आपण पकडू की जरी तो काढला तरी वाहतूक कोंडी ही अशीच असणार आहे, कारण का हा पुणे शहरातला मुख्य रस्ता आहे। हा असा फर्ग्युसन रोड जातो, इथं डेक्कन जिमखान्याला जातो, हा भांडारकर रोड आहे, खंडूजी बाबा चौक आहे। त्याच्यामुळं हा इतका मोठा चौक आहे किंवा हा मेन रोड आहे। इथं आपण कितीही म्हटलं तरी हे ट्रॅफिक इथं 12 महिने 365 दिवस राहणारच आहे। राहिला विषय फुटपाथचा, तर आम्ही आयुक्तांना स्वतः मी विनंती केली आहे की हे फुटपाथ हे भाजपच्या काळातच झालेले आहेत। ज्यावेळेस स्मार्ट सिटी त्यांची नवीन स्कीम आली भाजपची, त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्यांनी हे फुटपाथ अतिशय अवास्तव वाढवलेले आहेत। मग इथं सायकल ट्रॅक केला आहे, इथं वॉकिंग ट्रॅक केलेला आहे आणि जो मूळ रस्ता जो मोठा होता तो या फुटपाथमुळे बारीक झालेला आहे। त्याच्यामुळं करायचं तर तुम्ही पहिले फुटपाथ बारीक करा। कलाकार कट्टा काढून काही होणार नाहीये, तो ऑलरेडी बाजूलाच आहे आणि एका कोपऱ्यात आहे। जो आम्ही निषेध करतोय आमच्या कलाकार कट्ट्यासाठी, त्या कलाकार कट्ट्याची स्थापनाच आमच्या मुरली अण्णा मोहोळ यांनी कलाकारांचा मान राखून आणि त्यांच्या कलेचा कुठेतरी विचार करून हा कट्टा स्थापन केला होता। आणि आज त्यांचेच शिलेदार नवनिर्वाचित नगरसेवक हा कट्टा पाडण्याचा निर्णय घेत आहेत, हे कितपत योग्य वाटतं? आणि प्रत्येक कलाकार आज ही ओळख झालेली आहे। पुण्यामधली एक ओळख म्हटली तर एक कलाकार कट्टा आहे आणि हा आमचा हक्काचा कट्टा आहे आणि हाच जर तुम्हाला तोडायचा असेल तर त्याचं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल। त्यामुळे कलाकारांसाठी जो कट्टा अण्णांनी उभा केलाय, ज्याचं कौतुक मोदींनी केलेलं आहे, तर तोच त्यांच्याच जर नवनिर्वाचित नगरसेवकांनी जर तो निर्णय घेतलाय तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि परत एकदा विचार करावा। आणि आम्ही हा निषेध करणारच आहोत की हा कलाकार कट्टा काही केलं तरी आम्ही पाडू देणार नाही। नमस्कार, मी विजय वागचौरे, पुणे शहराध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग। आज या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे मुक आंदोलन नाहीये पण आम्ही मुक मोर्चा आहे की हा कट्टा हलवू नका, कारण हा कट्टा ही पुण्याची शान आहे। गुडलक चौक आणि हा कट्टा की जो नरेंद्र मोदी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं, असा हा कट्टा हलू नये म्हणून आमची सर्वांची मागणी आहे। नमस्ते। पुण्याची शान असलेला असा हा कलाकार कट्टा भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक हलवू पाहत आहेत आणि कारण देत आहेत की ट्रॅफिकचं। ॲक्च्युली आम्ही आता गेली 2 तास झाले ते थांबले, काही ट्रॅफिकचं काही संबंधच येत नाही आहे। मग ते हे का हलवत आहेत की एक जस्ट काम दाखवायचं आहे म्हणून। पण आज इथे कितीतरी कलाकार इथे आज येत आहेत, त्यांचं काम, त्यांचं उदरनिर्वाह इथे होत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या कलाकार कट्ट्याचं ओपनिंग भाजपचे आत्ताचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे। आणि असं असतानाही
आज हा कट्टा हलवण्याचं त्यांचं जे आहे षडयंत्र ते आम्ही होऊ देणार नाहीये. आम्ही सगळ्यात ह्या गोष्टीचा निषेध करतो. आमचे चित्रपट कला सांस्कृतिक विभागाचे बाबासाहेब पाटील यांच्या अंडर आम्ही हे सगळं आम्ही आज हे काय जे काय आम्ही त्या सगळे कलाकार एकत्र जमून मुक आंदोलन आम्ही त्यासाठी करत आहोत आणि आम्ही ह्याचा पूर्णपणे तीव्र निषेध करतो आणि आम्ही सर्व कलाकार हा कलाकार हट्टा हलवू देणार नाही. नमस्कार, मी अपेक्षा चव्हाण. तर मला एवढंच म्हणायचं की कलाकार कट्टा हा कलाकारांची एक कला दाखवण्यासाठी किंवा इतर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यासाठी हा बांधलेला गेलेला आहे. आणि मला ॲज अन आर्टिस्ट असं वाटतं ह्या कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे हा कलाकार कट्टा काढू नये आणि मी याचा जाहीर निषेध करते. धन्यवाद. निर्वाचित भाजपाकडनं जे पांडे आलेले आहेत त्यांची पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत, तर बहुतेक त्यांना माहिती नाहीये की हा कलाकार कट्टा पुण्याच्या सांस्कृतिकची एक मानाचा तुरा आहे आणि हा मानाचा तुरा त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे 4-5 वर्षापूर्वी. आणि कलाकार कट्टा हे नाव देऊन एक पुण्याला एक वैभवाच्या भर पडेल असं काम केल्यामुळे मुरली अण्णांनी, चंद्रकांत दादांनी, म्हणून पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याचं मन की बात मध्ये कौतुक केलं. म्हणजे इथल्या कलाकार कट्ट्याचं जे चित्र आहे ते मोदी साहेबांना सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु जे नवनिर्वाचित आलेत लोकांना कसं असतं, त्यांना काही माहिती नसते, आलेत निवडून मग काहीतरी पत्र द्यायचं, मग त्याला काहीतरी समस्याचं नाव द्यायचं, अशा पद्धतीची वृत्ती ही दिसून येते यांच्या त्या ज्या काही नगरसेवक आहेत. मला वाटतं संजय पांडे आणि खर्डेकर अजून 2 आहेत, त्यांनी ही पत्रावर जरी सह्या केल्या असल्या तरी आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे, कुणी काही मागणी करेल ती मागणी रास्त आहे का, त्या मागणीला खरंच कायदेशीर आधार आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून बघणं. नगरसेवक झालंय म्हणजे तुम्ही प्रभागाचे मालक नाही झाले की तुम्ही म्हणाल त्याच्याप्रमाणे कारवाया नाही होणार आहेत. त्याच्यामुळे कलाकार कट्टा हा काय अतिक्रमणचा भाग नाहीये. कलाकार कट्टा हा पुणे शहराची एक गतवैभव देणारं, तुमच्याच पक्षातल्या लोकांनी कलाकारांना पाठिंबा, कलाकारांचं एक मनोबल वाढण्यासाठी दिलेलं आहे आणि ते कलाकार या याच्यावर बसतात. इथे कधीही अडवणूक ते इतर सार्वजनिक कोणाचे कार्यक्रम असतील, आंदोलन असतील तर अडवत नाहीत, उलट ते जागा करून देतात. मग अशा वेळी जाणीवपूर्वक कलाकारांना त्रास होईल या उद्देशाने जर कोणी पत्र देत असेल तर आम्ही त्यांचा उद्देश पूर्ण होऊ देणार नाही. आम्ही कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हा कलाकार कट्टा इथून हलवता कामा नये हे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे. याच्यासाठी जर चर्चासत्र ठेवलं तर त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही बोलू शकतो की आता तुम्ही बघताय 6-6:30 कुठेही ट्रॅफिकला अडथळा नाही, मग कशासाठी अट्ट्याहास आहे? म्हणजे तुमच्या मनातल्या मनपूर्तीसाठी जर आपण त्याला ट्रॅफिकचं उदाहरण देणार असाल, डेव्हलपमेंटचं उदाहरण देणार असाल तर पुणेकर एवढेही वेडे नाहीयेत की तुम्ही गाढवाला घोडा म्हणणार आणि घोड्याला मांजर म्हणणार का, तर तुम्ही भाजप खूप मोठ्या संख्येने जिंकून आलेत म्हणून लोक गप्प बसणार. तर या आविर्भावात राहू नये. पुणेकर जसं डोक्यावर घेतात तसे पुणेकर खाली पायाखाली आपल्यालाही वेळ लावत नाही. त्याच्यामुळे जे निवडून